श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरु आणि पुष्प 2 या ग्रंथातील माझ्या हृदयी तुझा वास या अध्यायाचे मी पठण करीत आहे. या अध्यायात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, आपल्या हृदयामध्ये ईश्वराचे स्थान आहे. असाच भाव प्रत्येक भक्ताने सतत ठेवला पाहिजे. आपल्यात ईश्वराचा अंश वास करीत आहे अशीच भक्ती भावना सतत ठेवली पाहिजे. त्यामुळे हृदयाला कोमलता येते, मृदुता येते, सात्विकता उत्पन्न होते. जे योगी आहेत ते योग साधना करतात, समाधी अवस्था प्राप्त करू शकतात, पण हे सर्वांना शक्य नाही. माझ्या हृदयी परमेश्वरा तुझा वास आहे अशी भावना अंतःकरणात रुजवणे हे सर्वांनाच शक्य आहे व सहज शक्य आहे. त्यासाठी फक्त ईश्वर स्मरण आवश्यक आहे. भगवंत अर्जुनाला म्हणाले, माझे स्मरण कर व युद्धाला लाग. हा उपदेश फक्त अर्जुनापुरताच मर्यादित नसून जे जे मानव जन्माला येतील त्या सर्वांसाठीच आहे. हा सर्वांना अनुग्रह आहे. तुम्ही कार्याला लागा, ते कार्य माझेच आहे असे साधकाने मानले पाहिजे. जीवनात याशिवाय दुसरे अनुभवाचे साधन नाही. तत्वज्ञानाविषयी जास्त न बोलता गीतेच्या उपदेशाचे पालन करा. तुम्ही करते होऊ नका. भगवंत गीतेत अर्जुनाला सांगतात, यांना पूर्वी मी मारलेले आहे, आताही मीच मारणार आहे. अर्जुना, तू फक्त निमित्त मात्र आहेस. आपल्यासारख्या भक्तांनी हेच लक्षात ठेवायचे. त्या भगवंताच्या दर्शनाची इच्छा होणे हीच कृपा आहे. त्या भगवंताला आळवायला लागले की हृदयात आपोआप कोमलता येते. काही भक्त म्हणतात, आम्ही रोज स्मरण करतो, उपासना करतो, तरी आम्हाला काही अनुभव येत नाही. खरे म्हणजे संशयामुळे त्यांना अनुभव येत नाही. आपण उपासनेपेक्षा संशयच अधिक करीत असतो. काही लोकांच्या स्वतःबद्दल अवाजवी कल्पना असतात, तर काही लोक स्वतःला अकारण कमी लेखत असतात. आपण प्रपंचात गुरफटलेले आहोत, मग आपणास कसा अनुभव येणार असे त्यांना वाटत असते. पण तसे काही नसते. एक भक्त आहेत, त्यांना गीता पठणाची अत्यंत आवड होती. एक दिवस त्याने मला विचारलं, मला श्रीकृष्णाचे दर्शन होईल का? मी त्यांना म्हणालो, सगुण स्वरूपात, दृष्टांत स्वरूपात दर्शन होईल. आपण गीतेची 108 पारायण करा, रोज 18 अध्याय वाचून काढा. त्यांनी सुरुवात केली. कालांतराने 107 पारायण होत आली. त्यांनी मला विचारलं, उद्या 107वे पारायण आहे, परवा 108वे झाल्यावर पारायण पूर्ण होतील. मला अजून दर्शन झाले नाही, तरी मला दर्शन होईल ना? त्यांना दर्शनाची अत्यंतिक तळमळ होती. मी म्हणालो, 108 पारायणानंतर तुम्हाला हमखास दर्शन होईल. तुम्हाला विलंब लागला याचे कारण तुमच्या मनात संशय शिल्लक आहे. नाहीतर तुम्हाला तुमच्या पहिल्या पारायणानंतरच दर्शन झालं असतं. नंतर हे सर्व मी भगवंताच्या चरणी निवेदन केलं. 108 पारायणानंतर भक्ताला असा दृष्टांत झाला की तो रस्त्यातून चालत जात असताना मागून घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. त्याने मागे वळून पाहिले तर भगवंत रथात बसून जाताना दिसले. ते भक्ताकडे पाहून हसले. त्या भक्ताला भगवंताचे दर्शन झाले. त्याला अतिशय आनंद झाला. भगवंत दर्शन देण्यास उत्सुक असतात. आपणच आपल्या कर्माने दर्शन लांबणीवर टाकत असतो. भगवंत भक्तांना याच पद्धतीने दर्शन देत असतो. तो आधी काही कळवत नाही, सांगत नाही. आपण आपले गुण प्रभावी ठेवावे, आपली पात्रता वाढवावी. भगवंताला सांगावे, आज दर्शन दिले नाही तर निदान उद्या तरी दे. त्याचा तो स्वभावच आहे. तुम्ही विसरलात की तो तुम्हाला भेटतो. आपले दोष आपल्या लक्षात येत नाहीत. मला भगवंताचे पहिले दर्शन कसे झाले? मी अंगणात पोते टाकून त्यावर पहुडलो होतो. आपण सहज पडतो तसा. साधारण दुपारी 4ची वेळ होती.
आकाशातून एक व्यक्ती माझ्याकडे पाहत होती. विशाल काय अशा त्या व्यक्तीचे डोळेही विशाल होते. जुन्या मातीच्या घरांना झरोके असतात, त्या झरोक्यातून ते पाहत आहेत असे वाटत होते. त्यांचा चेहरा फक्त दिसत होता. आमची पुन्हा दृष्टीभेट झाली. त्यावेळी माझे वय 7 ते 8 वर्षांचे होते. हे पहिलेच दर्शन होते. त्यानंतर स्वामी नृसिंह सरस्वतींनी गाणगापूरला येऊन मला भेट असे सांगितले. मी गाणगापूरला गेलो. त्यावेळी स्वामी मंदिरात नव्हते, ते संगमावर होते. त्यांना भेटल्यावर मी नमस्कार केला. ते हसले. त्यांचा अनुग्रह त्यातूनच व्यक्त होत होता. त्या हसण्यातच सर्व काही आले. अनुग्रह म्हणजे मंत्रच दिला पाहिजे असं काही नाही. अशा रीतीने अनुग्रहित करून श्री गुरूंनी माझ्या हाती कार्य सोपवले. दुसरे दर्शन घडले तेव्हा भगवंत अधांतरी उभे होते. त्यांचे दर्शन पांडुरंग स्वरूपात झाले. रात्रीच्या वेळी बारीक दिव्याची चिमणी लावलेली होती. रात्री 2 वाजता माझ्यासमोर ते कमरेवर हात ठेवून उभे होते. त्यांनी सुंदर वस्त्र अलंकार घातले होते. त्यांनी माझ्याकडे पाहिले, मी त्यांच्याकडे पाहिले. आमची दृष्टीने भेट झाली. श्री गुरु मला दृष्टांता रूपाने दिसतात. ज्यांची क्षमता असते त्यांना दृष्टांत आपोआप होत असतो. ज्यांची क्षमता असते त्यांना दृष्टांत आपोआप समजतात. त्यांच्या दर्शनाचा असा काही प्रभाव असतो की व्यक्तीला सर्व ज्ञान आपोआप होते. काहीही शिकवावे लागत नाही, सांगावे लागत नाही. अर्थात असे ज्ञान सामान्य माणसांना होत नाही. अनुग्रह म्हणजे मंत्रोपदेश नव्हे. अनुग्रह हा दृष्टिक्षेपाने होत असतो, स्पर्शाने होत असतो किंवा शब्दाने होत असतो. कशा पद्धतीने अनुग्रह होईल हे काही सांगता येत नाही. ते सर्वस्वी त्या गुरूंवर अवलंबून असते. मी गाणगापूरला प्रतिवर्षी जात असतो. सुमारे 4 तपे झाली. सातत्याने हा क्रम चालू आहे. माझ्या गुरूंनी मला गाणगापूरला येण्याविषयी पुन्हा सांगितले नाही. मीही माझे जाणे चुकवले नाही. मी त्यांच्या आज्ञेची वाट पाहत नाही. गुरूंची आज्ञा मौनातूनही असते. मी गाणगापूरला निघताना मी निघालो असे त्यांना निवेदन करून निघतो. जर त्यांच्या मनात मी तिथे राहावे असे वाटत असेल तर ते तसे सुचवतात. आपण आपल्या गुरूंना ओळखू शकलो तरच आपण शिष्यत्व पत्करायला लायक आहोत असे समजावे. अशा पद्धतीने गुरूंना ओळखता आले तरच अनुग्रह होत असतो. सद्गुरूंच्या अनुग्रहाने व्यक्तीची पात्रता एकदम वाढते. त्या व्यक्तीला श्रेष्ठ दर्जा लाभतो. ती व्यक्ती सहसा चुकत नाही. एकदा गुरूंचा स्पर्श झाला की उच्च अवस्था प्राप्त होते. श्री गुरु स्वामी वासुदेवानंद सरस्वतींशी बोलत असत. ते सर्व त्यांच्या इच्छेवर अवलंबून असे. तुम्ही लोक जेव्हा तुमची गाराणी आमच्या कानावर घालता तेव्हा मी चुकूनही ती श्री गुरूंच्या कानावर घालत नाही. आपण आमच्या कानी घातलीत की आपोआप ती श्री गुरूंच्या कानी जातात. आपण आपल्या हृदयी ईश्वराप्रती दृढभाव ठेवा. परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. परमेश्वर सतत आपल्याजवळ असतो. श्री गुरुचरणांबद्दल मनात प्रेम राहू द्या. त्यामुळे आपोआपच संकटांचे निवारण होईल. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.